गाईस, आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि चिकन बिर्याणीला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघणार आहोत. तर हा साधारणतः 1 किलो तांदूळ आहे, बिर्याणी बासमती राईस, हा 1 किलो गावठी चिकन आहे, हा 1 किलो कांदा आहे, हा ज्याला आपण तिखट आहे, हा गरम मसाला आहे, हा धनिया पावडर आहे, हा जिरा पावडर आहे, मीठ आहे, हळद आहे. त्याच्यानंतर हा पुदिना आहे, पुदिना जास्तच घेतला आहे कारण की फ्लेवर याच्याने चांगला येतो. त्यानंतर कोथिंबीर आहे, हा खडे मसाले आहेत, त्याच्यामध्ये दालचिनी, त्याच्यानंतर चक्री फूल आहे, त्याच्यात लवंग आहे, त्याच्यानंतर आपले काळे मिरे आहेत ते, त्याच्यानंतर हा चिकन ज्याला म्हणून आपण मसाला आहे, बिर्याणी मसाला हा, त्याच्यानंतर आपला एक अद्रक लसूणची पेस्ट आहे. तर अशा प्रकारे हा सगळं आपला साहित्य आहे. आता हा साहित्य आपण कशा प्रकारे करणार आहोत, एकत्र मिक्स करून घेऊया. इथे आधी सगळ्यात आधी आपण इथे दही टाकूया. साधारणतः हे 200 ग्रामपर्यंत दही असेल. ही 200 ग्राम दही आहे. त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे, त्याच्यानंतर हा तिखट मगाशी सांगितल्याप्रमाणे, गरम मसाला, त्याच्यानंतर जिरा पावडर, धने पावडर, मीठ आणि हळद. त्याच्यानंतर आपला हा सगळा अद्रक लसूणचा पेस्ट चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे. थोडं जास्तच टाकूया कारण की त्याला तेल जास्तच लागतं बिर्याणीला. आपण गॅस लावूया. आता इथे आपण बिर्याणी बनवणार आहोत आणि इथे तांदळासाठी वेगळा करूया. तांदळाचा आपण इथे तांदळासाठी एक वेगळी गॅस पेटूया. साधारणतः तांदूळ मी अर्धा तास झाले त्याला भिजवून ठेवला. तर तुम्हाला जास्त वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 15 मिनिटं जरी ठेवलं तरी सफिशियंट असेल. असा आहे, मी हा तूप इथे टाकणार आहे. जवळजवळ एक पण टाकणार आहे मी. ओके, 2 चम्मच जिरे, थोडा तेजपत्ता, टाकायचं इथे 2 चम्मच चांगले. मीठ टाकूया, हिंदी झालं नमक. सगळे खडे मसाले टाकूया इथे. हे कांदे, 1 किलो जवळजवळ कांदे आहेत. साधारणतः असे 20 मिनिटं मी जवळजवळ हे कांदे जे आहेत ते परतून घेतले आणि चांगल्या पद्धतीने फ्राय झाले. आता याच्यामध्ये 2 टमाटर टाकून घ्यायचे. आणि आपल्या आता भाताचा जो पाणी आहे त्याला सुद्धा चांगलं घालायचं. त्याला तिथे भात टाकून घ्यायचा. त्याला 2 मिनिटं आपण ठेवूया तिथे भाताला. मस्त कांदा, आपण याच्यामध्ये टाकतो.
साधारणतः हे आता ज्यामुळे आपण याच्यामध्ये भात टाकूया याच्यामध्ये आता. ओके. थोडंसं तूप टाकूया इथे आता वरती. वरती असं थोडंसं तूप टाकूया. टाकलं तर अजून चांगलं वाटेल. याच्यामध्ये अजून तुम्ही केसर जरी टाकलं ना तर अजून छान बिर्याणी होणार. केसरचा एक वेगळा फ्लेवर येईल. तर याला मस्त आपण दम देऊया. जवळजवळ एक अर्धा तास तरी आपण याला आपल्याला दम देता आला पाहिजे. दम एकदम कुठे पण स्लो याच्यावर आहे. आपली बिर्याणी मस्तपैकी झाली बघा. एक नंबर बघा. अरे वा, एक नंबर छान. एक एक दाणा एकदम झालेला आहे. एकदम मस्त एकदम बघा. एकदम असे वरती आलेले आहेत हे एकदम असं. ओके. बिर्याणीच्या बरोबर आपला सलाद पण. ओके. अपन बनाएंगे.